हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळच्या मिनी ब्लॉग्समध्ये। तर आज खूप थंडी पडलेली होती, त्यामुळे सकाळी उठून अगोदर चहा केला। चहा पिल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला लागा। तर इथं मी आज डाळ पालक बनवणार आहे, त्यामुळे त्यासाठी मी अगोदर इथं डाळ 2 शिट्ट्या देऊन शिजून घेत आहे। त्यामध्ये मी कुकर लावला, डाळ टाकून सनी कुकर लावला आणि इथं लगेच पीठ मळायला घेतलं। पीठ मळून लगेच पोळ्या लागल्या। इकडं डाळ शिजेपर्यंत माझ्या पोळ्या पण झाल्या। त्यामध्ये आता मी भाजी पण ॲड केली आहे। डाळ भाजी शिजेपर्यंत माझ्या इकडे पोळ्या झाल्या। त्यानंतर मी आता हे बघा तुम्ही कुकर शिजला आहे आणि त्यानंतर आता मी इकडं कढईला डाळीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी लाल मिरची आणि लसूण मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोहरी, जिरे आणि लाल लाल मिरची पावडर, लसूण, कोथिंबीर अशी ॲड करून मिक्स त्याला तळून घेत आहे। त्याला छानपैकी परतून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं। पाणी उकळायला आल्यानंतर इथे मी त्यामध्ये डाळ पालक ॲड केला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी झालेली आहे। त्यामध्ये छान अशी उकळी फुटली आहे। तुम्हाला पण ही रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।